सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण बघणार आहे त्वचेबद्दल माहिती. तुमची त्वचा तुमचे वय दाखवत नाही. खूप खास लोकांना ही प्रशंसा ऐकायला मिळते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्वचा ही पहिली खिडकी आहे जिथून तुम्हाला तुमच्या वाढत्या वयाची झलक मिळते. जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेबद्दल निष्काळजी असता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. वृद्धत्वाचे लक्षण मानल्या जाणाऱ्या सुरकुत्या टाळण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर चेहरा निस्तेज आणि म्हातारा दिसू लागला तर याचा अर्थ असा की तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. सुरकुत्या टाळणे हे रॉकेट सायन्स नाही. तुमच्या घरात असलेले जादुई उपाय आणि योग्य त्वचेची काळजी तुम्हाला यापासून वाचवू शकते. तुमचे वय वाढत असताना तुमची त्वचा कमी कोलेजन आणि इलॅस्टिन तयार करू लागते. डिहायड्रेशन, ओलावाचा अभाव, ताण आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे ती प्रथिने काढून टाकू लागते. वय त्वचेद्वारे प्रकट होते. वय 30 वर्षानंतर त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आधी तुमच्या त्वचेकडे जास्त लक्ष दिले नसेल तर 30 वर्षानंतर त्याकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. कारण आपले वय प्रथम आपल्या त्वचेद्वारे प्रकट होते. जर या वयात त्याची काळजी घेतली नाही तर आपल्याला त्यातून सुटका मिळवणे कठीण होईल. जर असे झाले तर आपल्या चेहऱ्यावर लवकर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. रात्री क्रीम लावून झोपणे देखील योग्य नाही. झोपताना त्वचेचे छिद्र क्रीमने भरू नयेत. ओल्या कापसाच्या बॉलच्या मदतीने चेहऱ्यावरील अतिरिक्त क्रीम काढून टाका. रात्री झोपताना डोळ्याभोवती क्रीम लावल्यास सुरकुत्या येऊ शकतात. सकाळी डोळ्यांना सूज देखील येऊ शकते. त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून वाचवण्यासाठी या टिप्स फॉलो करा. नंबर 1. आहाराकडे लक्ष द्या. अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी तुम्ही अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध संतुलित आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीनचा समावेश त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करू शकतो. त्याचवेळी तुमच्या त्वचेनुसार अशी सौंदर्य उत्पादने असावीत जी स्वच्छ करणारी, मॉइश्चरायझिंग आणि पोषण देणारी असतील. नंबर 2. कोरड्या त्वचेसाठी नारळ तेल वापरा. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही शुद्ध नारळ तेल वापरावे. ते तुमच्या हातांवर लावा आणि हलक्या हातांनी मालिश करा. काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ओल्या कापसाच्या बॉलने ते स्वच्छ करा. यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होईल. दररोज रात्री ते चेहऱ्यावर लावल्याने ओलावा टिकून राहण्यास मदत होईल आणि वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होतील. नंबर 3. ओठ आणि डोळ्यांभोवती हलके मसाज करा. डोळ्यांजवळ रेषा अधिक दिसतात यासाठी डोळ्यांभोवती हलक्या हातांनी मसाज करा. इतकेच नाही तर ते ओठांभोवती लावल्याने तुमच्यासाठीही चांगले होईल. ते फाटलेले ओठ बरे करण्यास देखील मदत करते. नंबर 4. तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन सीचा समावेश करा. व्हिटॅमिन सी कोलेजन वाढवण्यासाठी ओळखले जाते. तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन सी सिरमचा समावेश करा. तुमच्या त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी आणि वृद्धत्व रोखण्यासाठी मध, दही आणि ॲव्होकाडो सारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून DIY फेशियल मास्क बनवा, जे त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करेल. नंबर 5. सनस्क्रीन विसरू नका. वृद्धत्वाची लक्षणे रोखण्यासाठी सनस्क्रीन हा एक शक्तिशाली पर्याय आहे. दररोज किमान SPF 30 असलेले ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. तुमच्या त्वचेचे हानिकारक UV किरणांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, कारण ते वृद्धत्वाची लक्षणे वाढवते. नंबर 6. मध हळदीचा पॅक लावा. हळद हा त्याच्या गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक आहे. तुम्ही त्याच्या गुणधर्मांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. हळद आणि मध मिसळून पेस्ट बनवा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. हे जळजळ शांत करून आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करून तुमच्या त्वचेवर त्वरित चमक आणेल. नंबर 7. गुलाब पाणी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. त्वचेला मॉइश्चराईज करते आणि ताजेतवाने करते. pH संतुलन राखण्यासाठी आणि त्वचेला शांत करण्यासाठी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये हा मास्क वापरा. तुमच्या दिनचर्येत गुलाब पाणी समाविष्ट करा. या टिप्स तुमच्या माहितीसाठी आहेत. हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, म्हणून कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी
पॅच टेस्ट करायला विसरू नका. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर प्रथम एखाद्या त्वचा तज्ज्ञाशी बोला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुमच्या त्वचेवर काहीतरी वापरा. मला आशा आहे की तुम्हाला आमच्याकडून दिलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.